नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, बाळा बांगर या व्यक्तीने वाल्मिक कराड याच्याबद्दल भयंकर मोठे खुलासे केलेले आहेत। काय खुलासे केलेले आहेत बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर सगळ्यात सुरुवातीला बघूयात बाळा बांगर याने वाल्मिक कराड याची महत्त्वाकांक्षा काय होती आणि त्याला काय व्हायचं होतं याबद्दल केलेला खुलासा। प्रश्न पडला होता की गुन्हे दाखल केलेत, काय केलेत, ह्या अनुषंगाने की जे बांगर कुटुंबाला त्रास झाला त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद मी आज बोलवण्यात आलेली आहे। आपण सगळेजण आला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचा मी आभारी आहे। सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पहिल्यांदा पत्रकार परिषद सुरू करताना स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या नाव नवनिर्माण माध्यमिक शाळेला त्याचा जो आपण निर्णय घेतला मी नवनिर्माण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने, त्याचा मागचा फक्त माझा एक हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे समाजसेवक होते, आमचे सहकारी होते। आम्ही 2017 साली जनतेतून दोघंही सरपंच झालतो। त्यांचं काम हे मानवतावादीसाठी खूप छान होतं, समाजामध्ये संदेश देणार होतं। म्हणून एक समाजामध्ये एकोपा राहावा, जे बीड जिल्ह्यामध्ये ह्या समाजकंटकांमुळं वाल्मिक कराडसारख्या ह्या लोकांमुळे जो आपला बीड जिल्हा बदनाम झाला, जातीमध्ये तेढ निर्माण झाला, त्याच्यामध्ये समाजामध्ये दुफळी निर्माण राहू नये। सगळ्यात महत्त्वाची काय तर माणुसकी आहे। आपली जात काय आहे तर कर्म आहे आणि आपला धर्म काय आहे तर माणुसकी आहे। तर आपण ह्या माणुसकी धर्माचं पालन करून आणि समाजात एकोपा राहण्यासाठी संतोष अण्णा देशमुख यांचं शाळेला नाव दिलं। आता दुसरा विषय असा आहे, आत्ता जे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो प्रकार आपल्या अल्पवयीन भगिनीसोबत घडला आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत विजय पवार खाटोळकर ह्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे, ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। त्या कुटुंबासोबत आमची सहानुभूती आहे। आता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर हे नेमलेले आहे आपलं SIT कमिटी, ते चांगला तपास करते आणि त्या कुटुंबाला पीडितांना न्याय देते एवढी आम्ही आशा बाळगतो आणि त्या कुटुंबासोबत आम्ही उभा आहोत। आता सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की असं बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये काय झालं। 2022, 23 आणि 24च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे असणारे सहकारी 2.5-3 वर्ष सोबत राहणारे लोक अचानक एकमेकाच्या पार एवढे विरोधात गेले। वाल्मिक कराड हा बाळा बांगरच्या मागे लागला। हे लक्षात घ्या, बाळा बांगरचा कोणताही वाल्मिक कराडसोबत वैयक्तिक राजकीय वर्चस्ववादासाठी वाद नव्हता। माझा कोणताही ह्याच्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता किंवा आधी आम्ही 2-2.5 वर्ष हे कोप्याने राहिलोत, विचारांनी राहिलोत, पण नंतर जो आमच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली, आमचे विचार वेगळे झाले आणि वाल्मिक कराडसोबत माझे मतभेद आणि मनभेद व्हायचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले हे शेवटच्या टप्प्यात 2024 नोव्हेंबर ते ऑक्टोबरमध्ये आमच्या कुटुंबावर गुन्हे झाले। पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस वाल्मिक कराड 2023-24 मध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत होता, अशा कित्येक तरी लोकांचा मी जीव वाचविलेला आहे। अशा कित्येक तरी लोकांसाठी मी वाल्मिक कराड सोबत भांडलो की या कुटुंबावर गुन्हे दाखल करू नको, ह्या लोकांकडून खंडणी घेऊ नको। तर वाल्मिक कराड हा विकृती बनला होता आणि ह्याच गैरसमजातून ह्याच रागाच्या भरातून वाल्मिक कराडला मी वारंवार त्या गोष्टींना विरोध करायचो, सांगायचो या गोष्टी करू नको। त्याच्यामध्ये माझ्यापाशी प्रूफ पण आहेत, पुरावे पण आहेत। मग त्याच्यानंतर हा वाट विकोपाला गेला। त्याच्या लक्षात आलं की बाळा बांगर हा आपल्या विचारासोबत सहमत राहत नाही। मग सहमत राहत नाही तर काय करायचं, बाळा बांगर दबावाखाली घ्यायचं। माझ्यावर सर्व प्रचंड प्रयत्न केले। माझं कुटुंब कोणत्या ह्याच्यातून आलं, आम्ही आज लढाऊ वृत्तीचे आहोत म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहोत, नाही तर कदाचित आमच्या जागी दुसरं कुटुंब असतं तर त्याचे काय हाल झाले असते। आम्हाला काय छळलं नाही, काय त्रास दिला नाही। माझी 70 वर्षाची वडील, माझी 65 वर्षाची आई ह्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। माझी आई कधी गोळीबार करू शकते का? माझ्या आई वडिलांना किती त्रास दिला? त्याचं कारण होतं की मी वाल्मिक कराडपुढे झुकावं, मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं। माझ्या शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न केला। बांगर कुटुंबावर 3 क्रिमिनल केस, एक बँकेची केस, एक पतसंस्थेची केस, एक केस कृषी उत्पन्न बाजार समितीची केस, अशा 6 एकूण केस टाकल्या। 6 केस कशा टाकल्या, काय टाकल्या, आमच्या कुटुंबावर कुणी FIR केली, त्याच्यात कोणते अधिकारी सामील होते, हे सर्व मी व्यवस्थित प्रकारे हे पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। पण बांगर कुटुंबावर वाल्मिक कराडने केलेल्या खोट्या केस हा शेवटचा टप्पा आहे। आमच्या वादाची ठिणगी कशी पडली, काय पडली, कसा आमचा त्याचा अंत झाला, मी कसा सुखरूप आहे, माझ्या मागं जशी वाल्मिक कराडच्या मागं एक यंत्रणा होती, त्याच्या मागं एक आदर्श शक्ती होती, मी ते सर्व सांगतो। पण त्याच्या मागं शासकीय यंत्रणा होत्या, पोलीस यंत्रणेतले अधिकारी होते, पण माझ्या मागं एक ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये। ही पत्रकार परिषद मी कुणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये। मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझ्या कुटुंबाला न्याय नाही मागायचा। माझं कुटुंब खूप दूर राहिलं। वाल्मिक कराडने ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ते केलेलं आहे, त्रास दिलेला आहे,
ते मी समाज माध्यमापुढे मांडणार आहे, मी ती हकीकत खरी सांगणार आहे. आज बाळा बांगर इथं बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ह्याच्यावर मी इथं बसलेलो आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेलो नाहीये. की मला आज विचारतात की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला, तुझी बेल होऊन तर 2 महिने झालेत. मी आज पण बेलवर आहे, नक्कीच सांगतो, कारण माझ्यापाशी काही डाटा होता, माझ्यापाशी काय माहित्या होत्या, ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या, दक्षिण भारतात काय ठेवल्या होत्या, माझ्यापाशी असणारा डाटा अजून बाहेर देशामध्ये काय आहे. कारण त्यावेळेसची जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती, मोजके बरं का, बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे, पण जे वाल्मिक कराचे लाभार्थी होते, अधिकारी होते, ते मुख्य पोलीस अधिकारी वाल्मिक कराचे ऐकण्यात होते, वाल्मिक कराच्या सांगण्यावर ते काही करू शकत होता. त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये. पण तुम्हाला एक नक्की सांगतो, आज पत्रकार परिषद घ्यायचा म्हणजे महत्वाचा विषय. मी बघतो की मी जसं आलोय तसं काही जण सांगतात, बोलतात, मोजके समाजातले काही लोक, म्हणजे की वाल्मिक कराड हे जातीवादी नव्हते, समाजसेवक आहेत, फार चांगले, अण्णा समाजकार्य करायचे. अरे अण्णा समाजकार्य करायचे तर अण्णाने खंडने का घेतल्या, तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला, त्याचं कारण काय होतं एवढं करायचं? कारण पैशाची मोह, सत्ता, नशा, हे जिल्ह्याचं बाप व्हायचं होतं, गॉडफादर व्हायचं होतं सगळं. मग पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता, पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं. मी सगळे खुलासे करतो ना, माझी ही वाल्मिक कराडची वैयक्तिक लढाई आहे. मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेलो नव्हतो. फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक कराडचा समाजसेवक आहे ना, समाजसेवक जातीवाद करतो. एक गोष्ट सांगतो, एका कुटुंबापासून चालू करतो. अहो, एक नवरा बायको, त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा, त्यांचं दलित समाजातलं, बौद्ध समाजातलं एक कुटुंब किती हाल केले हो. त्यांच्या बाजूने बाळा बांगर हा डिसेंबर 2023ला त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात. मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. वाल्मिकला मी भांडलो होते, कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही, अण्णा असं का करतात तुम्ही, एवढं काय केलंय त्यांनी. नाही माझा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे. मग मी माहिती घेतली, त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तू वाल्मिक अण्णा जवळ राहतो, वाल्मिक कराड जवळ राहतो. म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिक अण्णा जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय. ते अण्णा साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात वडिलाला म्हणते, ते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा. तुम्हाला सांगतो, त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला, त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी 25-20 सेकंदाची रेकॉर्डिंग आणली, फक्त समाजाला दाखवायला. माझं कोणतंही दलित समाजाचं, बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये. फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती, हे मला समाजाला दाखवायचंय. भैया कुठे गेले? हा, चालू करा ते रेकॉर्डिंग. कोण कुत्रा तू, कडीचा बाळ, सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले मीडियम रेकॉर्डिंग आहेत. पुन्हा एकदा वाजव, कमी आवाज. पैसे सगळ्यालाच घेतो मध्ये, सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू, कडीचा बाळ. ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो, सगळ्यालाच मध्ये घेतो. मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो. मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो, असे आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारो असे आमच्या अरुण जवळ सर. माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी, आम्ही जातीपातीला मानणार आहे. फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवादा नव्हता म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे. मोबाईलमध्ये हे पहा, आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग ह्याची. हे आलेले पैसे घेऊन गेले मीडियम रेकॉर्डिंग आहेत. पैसे सगळ्यालाच घेतो मध्ये, त्या गाडीत काढमध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू, कडीचा बाळ, सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले मीडियम रेकॉर्डिंग आहेत. म्हणजे हा पहिला असं एका समाजाविषयी, हे नवरा बायको येतो, ह्यांचे काय हाल केले, काय चुकलो बाळा बांगरचं. माझ्या आईला मध्ये टाकलं वाल्मिक कराडने. पहाटे 4 वाजता कोणत्या महिलेला अटक करते, त्यावेळेस एलसीबीचा अधिकारी आला, महिला सोबत लागतात, माझ्यापाशी सीसीटीव्ही आहे. माझ्या आईला अटक केलं खोट्या. माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही, चेअरमन नाही. पहाटे 4 वाजता माझ्या आईला अटक केलं. 4 वाजता सूर्य डुबल्यानंतर, सूर्य उगेपर्यंत अटक करता येते का कायद्यामध्ये महिलाला? आईला माझ्या अटक केलं. अटक केल्यानंतर 8 तासांनी FIR फाडीला माझ्या आई विरोधात. आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत, की बाळा बांगर, आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे, किंवा प्रगतीच्या संस्था दे, किंवा तू स्वतःला गोळी मारून घे, तेव्हा आम्ही तुझ्या आईला असू. मी म्हणलं, माझ्या वाल्मिक कराड, माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही. मी, माझा मावस भाऊ माझ्या आईपाशी उभा होता.
मी माझ्या आईला कॉल तिथून केला. आई माझी दवाखान्यात ॲडमिट होती. आईला मी सांगितलं, आई आपली काही लढाई होईल म्हणलं, आपण जेलमध्ये राहावं आयुष्यभर, आपण आपलं म्हणलं जीव गेला तर हरकत नाही, पण ह्याच्या पुढं म्हणलं कधीच झुकायचं नाही म्हणलं, ही वृत्ती वाईट आहे म्हणलं. आपल्या संस्था म्हणलं तुमच्या ही शिक्षण संस्था एक ट्रस्ट असते, बॉडी असते, ते आमच्या पण नाहीत, हे आपल्या ज्या बॉडीच्या ट्रस्टच्या संस्था आहेत, आपण दान करू म्हणलं आहे कुणाला, पण वाल्मिक कराडला संस्था द्यायच्या नाहीत, हे आपल्याला त्रास देतोय. नंतर तुम्हाला सांगतो याच्या पुढे जाऊन ह्या कुटुंबाला आज मी मानसिकता तयार केली. 2 महिने झाल्या कुटुंबाच्या मी महाग आहे. काय चुकलंय कुटुंबाचं? वाल्मिक कराडनी राख्या बांधल्या ह्या दलित भगिनीला आमच्या. नंतर LCBचे परळीचे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. हे होते बाळा बांगर. बाळा बांगर जे संतोष देशमुख यांचे आणि यांच्या सोबत काम करणारे व्यक्ती होते. संतोष देशमुख ज्या पद्धतीनं सरपंच म्हणून काम करायचे तशाच पद्धतीचं काम आणि अगदी लागून असलेल्या गावाशी ते सरपंच म्हणून होते. हे दोनही व्यक्ती, संतोष देशमुख आणि बाळा बांगर, हे दोनही व्यक्ती सरपंच म्हणून काम करत होते आणि या दोनही व्यक्तींना संपवण्याचा कट हा वाल्मिक कराडने केला होता असं बाळा बांगर हे स्वतः सांगतात. ते आपण ऐकलेलं आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड या व्यक्तीला जिल्ह्यामध्ये मोठं व्हायचं होतं, जिल्हा काबीज करायचा होता, पुढे जाऊन मराठवाडा काबीज करायचा होता आणि मंत्रीपद देखील मिळवायचं होतं. ही देखील महत्त्वाकांक्षा वाल्मिक कराडची होती असं सांगताना बाळा बांगर कुठेही खचत नाही आहेत. दुसरी अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोष्ट बाळा बांगर यांनी यावेळेस सांगितलेली आहे ती म्हणजे की बाळा बांगर यांच्या वडिलांचे आणि यांच्या आईचे त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे असे काही शैक्षणिक संस्थानं आहेत आणि ही शैक्षणिक संस्थानं काबीज करण्याचा, हडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाल्मिक कराड याचा होता. याला देखील हे बाळा बांगर याचे शैक्षणिक संस्थानं पाहिजे होते हे सांगताना ते थांबत नाही आहेत. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट ते यामधनं सांगतात की बाळा बांगर यांच्या आईवरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. खोटा गुन्हा कुठला? तर त्यांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा हा बाळा बांगर यांच्या आईवरती दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला होता आणि त्या प्रकारातून आपण उद्विग्न होणार नाही आहोत, आपण लढा देणार आहोत, आपण या वाल्मिक कराडच्या गुंडागिरीला न जुमानता त्याच्या विरोधात आवाज उठवणार आहोत असा निश्चय बाळा बांगर यांनी केलेला होता. ते आणखी एक आठवण सांगतात मंडळी की यामध्ये बाळा बांगर हे ज्या वेळेस दिल्ली या ठिकाणी बसस्टॉपवर उभे असताना 2 व्यक्ती त्यांना येऊन भेटल्या आणि त्या 2 व्यक्तींपैकी एका व्यक्तीने फोन लावून दिला आणि तो फोन जो कुणाला लावलेला होता तो फोन लावलेला होता वाल्मिक कराड याला. आणि त्या दरम्यान वाल्मिक कराड याने आता एक सरपंच तर जाणार आहे, दुसरा सरपंच पण जाईल अशी धमकी देखील बाळा बांगर यांना दिल्याची ते या व्हिडिओमधनं सांगतात. आता तो जो एक सरपंच जाणार आहे तो सरपंच कोण जाणार आहे? तर तो सरपंच संतोष देशमुख जाणार आहेत आणि ते संध्याकाळी 6च्या दरम्यान त्यांची बॉडी किंवा त्यांचं मृत शरीर हे पोलिसांना मिळालं होतं आणि त्याच गोष्टीची हकीकत त्यांनी दिल्लीच्या संदर्भाने दुपारी 2 वाजता मला वाल्मिक कराडने 2-3च्या दरम्यान फोन करून मला सांगितली होती. जर वाल्मिक कराडचा या संदर्भात काहीही संबंध नाही आहे तर बाळा बांगर यांना दुपारीच कसा फोन येतो असा देखील सवाल बाळा बांगर यांनी त्यांच्याच या व्हिडिओमधनं उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर बाळा बांगर हे विविध पद्धतीनं मोठे मोठे खुलासे या दरम्यान त्यांनी केलेले आहेत. आणखी देखील बरेचसे खुलासे आपण करणार आहोत. आपल्याकडे खूप सारा डेटा अवेलेबल आहे, आपल्याकडे खूप सारे पुरावे अवेलेबल आहेत. काही पुरावे त्यांनी या दरम्यान दाखवलेले आहे. एक पीडित कुटुंबाचं म्हणणं आणि एका पीडित कुटुंबावर झालेला अन्याय आणि त्या कुटुंबाला देण्यात आलेली शिवीगाळीची ऑडिओ क्लिप यावेळेस बाळा बांगर यांनी प्रेसमध्ये दाखवलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं वाल्मिक कराडला मोठं व्हायचं होतं हे देखील सांगितलं आहे. मंडळी, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आणि एक अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आंधळे या व्यक्तीचा जो खून झालेला होता त्या खुनाच्या संदर्भाने बाळा बांगर यांनी दिलेली आहे.
या खुनाच्या संदर्भाने आपल्याकडे विविध पुरावे आहेत, असंख्य पुरावे आहेत, हे देखील ते सांगतात. ते पुरावे आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांना देणार आहोत, अशी देखील घोषणा त्यांनी या लाईव्हच्या संदर्भाने केलेली आहे. बाळा बांगर यांच्या संदर्भाने आपण आणखी देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भाने देणारच आहोत. आता थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.